हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या द मंगल स्टिचिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आयुर्वेदचा क्लास घेतला जात आहे. त्याचाच आजचा आपला 23वा दिवस आहे. ह्याआधी आपण 22 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आपण वेगवेगळं मटेरियल यूज करून कशा पद्धतीने स्टिच करायचं हे बघितलेलं आहे. पूर्ण डिटेल्समध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत. ज्यांना कोणाला डे 1 पासून क्लास करायचे आहे त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला पहिलेपासून पूर्ण व्हिडिओ शिकायला भेटतील आणि अगदी फ्रीमध्ये शिकायला भेटेल. आज आपण अशा प्रकारचं स्टिच करणार आहोत. याला आपण पाणी स्टिच म्हणूयात आणि खालच्याला जिगजॅग स्टिच म्हणूया. हे आपले आजचं वर्क आहे. हे आपण काल वर्क केलेलं आहे. हे आपलं बुट्ट्यांचं वर्क आहे. 5 बुट्ट्या मी तुम्हाला कालच्या क्लासमध्ये शिकवलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं आपण कालचं वर्क होतं, वेगवेगळ्या मटेरियलचा यूज करून बघितलेलं होतं. तर आजच्या कामासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूयात. एक जरी थ्रेड, एक सुई लागणार आहे आणि त्या कशा पद्धतीने बनवायचं हे बघूया. आता इथे खालून धागा आपल्याला बोटाला अडकवून घ्यायचा आहे आणि वरती आपल्या जेव्हा नेहमीप्रमाणे आपण धागा काढतो ना, तशा पद्धतीने आपल्याला इथे एक टाका काढून घ्यायचा आहे. हा आपला पहिला टाका असणार आहे. ही स्टिच आपली चेन स्टिचचीच आहे, पण ह्यामध्ये थोडं पॅटर्न वेगळा आहे. तुम्हाला अगदी बेसिकपासून मी पूर्ण काही गोष्टी सांगत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्येच शेअर करते. जेवढं मला माहिती आहे, मला जेवढं क्लासमध्ये शिकवले आहे तेवढं पूर्ण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते. आता हे इथे अशा प्रकारे मी स्किप करून दाखवते, जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार. मध्ये मी तुम्हाला आज पॉईंट कसे काढायचे हे पण सांगणार आहे. गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं होतं. आता इथे मी फास्टमध्ये तुम्हाला दाखवते, जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. अशा प्रकारे आपण पॉईंट टू पॉईंट वर्क करायचं आहे. इथे काही वेगळं नाही आहे. आपण जशी चेन स्टिच बनवतो ना, सेम त्याच प्रकारे इथे आपल्याला चेन बनवून घ्यायचं आहे. ते पण थोडंसं वेगळ्या शेपमध्ये बनवायचं आहे. अशा ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला इथे वेवच्या शेपमध्ये बनवून घ्यायचं आहे. आता दुसरं वर्क आपण बघणार आहोत, हे जे की आपलं पाणी स्टिच आहे. आता हे पाणी स्टिच करण्यासाठी सुद्धा मी पहिला टाका टाकला, दुसरा टाका टाकला. जे आपण चेन स्टिच बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त इथे जिथे आपण मार्किंग केलेलं आहे ना, त्याच्यावरती आपल्याला हे चेन स्टिच टाकून घ्यायचं आहे. ह्याला आपण पाणी स्टिच म्हणूया, म्हणजेच पाणी स्टिचच म्हणतात ह्याला. आता हे जे पाणी स्टिच आहे ना, त्याचा वापर आपण ब्लाऊजवरती, हेवी ब्लाऊजवरती, कोणत्याही ब्लाऊजच्या स्लीव्जवरती ह्या स्टिचचा वापर रिकाम्या जागेमध्ये केला जातो. जिथे खूप मोठी रिकामी जागा आहे ना, तिथे तुम्हाला जर वर्क करायचं नसेल तर ह्या स्टिचचा वापर करून आपण ते पूर्ण जागा भरून घेऊ शकतो. आता हे स्टिच मी तुम्हाला अशा प्रकारे बनवून दाखवत आहे आणि जवळजवळ टाके टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या स्टिचला गॅप राहणार नाही आणि फिनिशिंगने दिसणार आहे. त्यासाठी जवळजवळ टाकून घ्यायचं आहे आणि पॉईंट टू पॉईंट इथे आपल्याला वर्क करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण जशा प्रकारे सांगितलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते पॉईंट कशा प्रकारे काढायचा. इथे आपल्याला पहिला टाका टाकायचा आहे, नंतर समोर एक टाका टाकूनच मग रिपीट मागे यायचे, जेणेकरून तो आपला शेप व्यवस्थित जशा तसा जमेल. आता हे सेम आपल्याला पूर्ण हे काम असंच करून घ्यायचं आहे. आज हे आपलं जे क्लासमध्ये काम झालेलं आहे, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करायचं आहे. एक वेळेस 2-3 वेळेस अशा पद्धतीचे पूर्ण काम डेली करत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग येईल आणि परफेक्ट असं काम जमायला लागेल. सुरुवातीला खूप अवघड वाटतं. जसं आपण प्रॅक्टिस करत जातो ना, तसं ते आपल्याला सोपं वाटायला लागतं. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला सोपीच आहे. ह्यामध्ये जास्त वेगळं काही नाही आहे. फक्त आपल्याला ज्या शेपमध्ये आपण आकार दिलेला आहे त्या शेपवरतीच आपल्याला इथे काम करायचं आहे. मी स्टिच पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुम्ही एक झाल्यानंतर आणखी एक असा शेप काढून प्रॅक्टिस करायचा आहे. आता आपण अशा प्रकारचे क्रॉस लाईन वळून घेऊया. हे आपलं आता आपण दुसरं स्टिच बघूयात. इथे आपण जिगजॅगमध्ये लाईन काढून घेतलेलं आहे, त्यावरतीच आपल्याला काम करायचं आहे. इथे फक्त थोडंसं वेगळं काम आहे. इथे काय करायचं, आपण लॉंग असा एक टाका काढायचा आहे. पहिला टाका आपण लॉंग काढून घेऊया, त्यानंतर लगेचच समोर एक छोटासा टाका आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. त्या स्टिचपेक्षा थोडी स्टिच वेगळीच आहे. ह्या स्टिचमध्ये आपल्याला छोटा टाका देऊन मग समोर दुसरा टाका टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो पॉईंट आहे तो व्यवस्थित राहणार आहे. जर तुम्ही छोटा टाका नाही दिलात तर तुमचा जो शेप आहे तो व्यवस्थित जमणार नाही.
ह्या स्टिचमध्ये आपल्याला लांब लांब टाके टाकून घ्यायचा आहे आणि आकार व्यवस्थित येईल यासाठी आपल्याला समोरच एक छोटा टाका टाकायचा आहे. हा छोटा टाका टाकल्यामुळे आपला आकार व्यवस्थित सेट राहतो. तुम्हाला सुद्धा या पद्धतीनेच करायचा आहे. आता जसा आपला शेप आहे ना त्यावरतीच आपल्याला इथे काम करायचं आहे, जेणेकरून आपल्याला सुरुवातीला कसं असते ना आपल्याला प्रॅक्टिस नसते, त्यामुळे आपण मनाने काही नाही करू शकत. पण आपण जर लाईन ओढून प्रॉपर एक आकार देऊन जर त्यावरती काम केलं ना ते अगदी उठूनच काम दिसते. त्यामुळे अशा प्रकारचा पेनीने आकार अगोदर काढून घ्या आणि नंतरच प्रॅक्टिस करा. आता ही टाका मी जसे तुम्हाला सांगितले ना सेम तसेच समोर एक एक ट्राय करते, म्हणजेच एक एक तुम्हाला बनवून दाखवते, जेणेकरून आपली ही स्टिच पूर्ण कंप्लीट होऊन जाते. ही स्टिच तुम्ही आणखी प्रॅक्टिस करून बघायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला सांगितलं जाते ना ते व्यवस्थित प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पूर्ण काम व्यवस्थित जमेल. एखाद्या वेळेस आपला असा धागा निघत नाही, तिथं काय करायचं आहे, तुम्ही रिपीट दुसरा छोटासा टाका इथे टाकायचा आहे, जेणेकरून तो धागा जो आहे ना आपला तुटणार नाही. ही आपली एक महत्त्वाची टिप्स आहे आजची. छोटा जर टाका आपला निघत नसेल तर त्याच्या बाजूलाच आणखी एक छोटा टाका टाकायचा आहे आणि ती स्टिच कंप्लीट करायचं आहे, जेणेकरून आपला धागा जो आहे ना तो तुटणार नाही. आता लास्टला इथे आपण लॉक करून घेऊयात. चेन स्टिच पॅक करायचं आहे, त्यासाठी आपण नेहमीप्रमाणेच इथे लॉक टाकून घेऊयात. आता ही पूर्ण स्टिच आपली कंप्लीट करून झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारची स्टिच तुम्हाला सांगितलेली आहे. ही पूर्ण आपली स्टिच कंप्लीट झाली. ही स्टिच ह्या स्टिचचा वापर आपण रिकाम्या जागी केला तर त्या ब्लाऊजवरती खूप सुंदर असा लुक येते. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा आणि तुम्हाला काही अडचणी वाटत असतील व्हिडिओमध्ये ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच विचारा. अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बेल आयकॉन जे आहे ना ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल. ह्या पद्धतीचे 3 स्टिच आज आपण शिकलेले आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये काही वेगळंच काम असणार नाही, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ही आपली पाणी स्टिच आहे असं आपण यावरती लिहून ठेवूया, जेणेकरून तुम्हाला समोर चालून जर तुम्ही विसरलात तरी सुद्धा तुम्हाला हे बघून तुमच्या लक्षात येईल की ही आपली पाणी स्टिच आहे आणि ही आपली झिगझॅग चेन स्टिच आहे. ती सुद्धा झिगझॅग चेन स्टिच आहे, पण ते वेगळ्या प्रकारचे आहे. 2 प्रकारचे आज आपण वेगवेगळ्या चेन स्टिच बघितलेले आहेत. आज आपण हे पूर्ण वर्क कंप्लीट करून घेतलेलं आहे. चला तर मग बाय बाय.